जे जे आपणाशी ठावे ते ते सकळांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकळ जन, या भावनेनं जसं साधू संतांनी सर्व समाजाला जागवण्याचं काम केलं। आज आम्ही पाहतो आता सध्या गणेश उत्सवाचा एक पिरियड सुरू आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवोदित कलाकारांना त्यामध्ये संधी दिली जातं आणि त्यातून नवीन कलाकार असे उदयास येतात। खरं तर स्वातंत्र्याच्या पूर्व काळात गणेश उत्सव हा परकीय सत्तेच्या विरोधात लोकांना जागृत करण्यासाठी आणि सर्व भारतीयांना भारतीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी याही उद्देशाने याची म्हणजे जवळपास याही प्रकार त्या गणेश उत्सवात केल्या जायचा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात। आणि त्यानंतर आता गणेश उत्सवाच्या बद्दल किंवा गणेशाच्या बद्दल अनेक विद्वानांची मतांतर असली तरीही यातून आम्हाला नवीन पिढींना किंवा विद्यार्थ्यांना सर्वांना एक शिकण्याची एक पर्वणीच जणू ठरत असते। आणि यामधून नवोदित कलाकारांना जशी संधी देण्याचं काम गणेश मंडळसुद्धा करतात। आता त्यामध्ये कर्मकांड, अंधविश्वास ह्या नंतरचा वेगळा भाग आहे, आपण त्याकडे नंतर वळूया। खरं तर आपल्याला या माध्यमातून सर्व समाजाचे लोक कसे जोडता येईल आणि सर्वांना राष्ट्रीयत्वाची भावना कशी जागृत करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठीच या उत्सवाची खऱ्या अर्थानं निर्मिती आहे असंही आपण मानूया सध्या तरी। मित्रांनो, जसा आपण पाहतो काळात अनेक या काळामध्ये वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे विचार देण्याचं काम किंवा राष्ट्रीय भावनेनं लोकांना पेटवण्याचं काम साधू संतांनी केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता देऊन किंवा सर्वसामान्य बहुजन शोषित पीडित कष्टकरी समाजाला जागवून अशा उत्सवातून त्यांना एक प्रकारे नवीन दिशा देण्याचं काम केलं।